वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये सुसर्वदा। नमस्कार, मी समृद्धी सावंत आपलं माय महानगर आणि ओनली मानिनीमध्ये खूप खूप स्वागत करते। मंडळी, गणराय विराजमान झालेले आहेत आणि त्याच निमित्ताने मी आज आलेली आहे लालबाग येथे। लालबाग म्हटलं की पहिलं आपल्या सर्वांचं चित्र उभं राहतं ते म्हणजे श्रद्धेचं स्थान, प्रतीक, उत्साह आणि आनंद। हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी मी लालबाग येथे आलेले आहे। तर आज ह्या भक्तांचा उत्साह, हा भक्तीचा महासागर आपण जवळून बघणार आहोत, भक्तांची बातचीत करणार आहोत, त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत आणि हा गर्दीचा एकंदरीत अनुभव आणि बाप्पाचं प्रत्यक्षात दर्शन आपण आज समोरून घेणार आहोत। चला तर मग मंडळी, तुम्ही बघताय हा भक्तांचा उत्साह, तासन तास लाईनीत राहून सुद्धा हा उत्साह, त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय फक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी। भलेही ते चरण स्पर्श नसेल पण मुखदर्शनासाठी सुद्धा तेवढे सगळे भाविक उत्सुक आहेत आणि ही गर्दी, हा गर्दीचा लोट, हा भक्तीचा महासागर तुम्ही बघताय। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। कसा आहे तुमचा एक्सपीरियंस, कसा होता? एकदम अच्छा एक्सपीरियंस है हमारा। हम ऐसा एवरी ईयर आते हैं, बट इस साल हमको चरण स्पर्श करने मिला और कम से कम 2 घंटे के अंदर हमने चरण स्पर्श कर लिया। तुम्ही सगळ्यांनी चरण स्पर्श केला। यंदा बाप्पाकडे काय मागितलं? इस साल क्या मागा बाप्पा? आपका आशीर्वाद मिला और क्या, इससे ज्यादा कुछ नहीं। आणि तुम्ही दरवर्षी येता सगळं आणि हिला पण घेऊन आलाय तुम्ही, राईट? तिचा अनुभव कसा आहे? गणपती बाप्पा मोरया, बोल मोरया, मोरया। मोरया बोल। तुमचा अनुभव कसा होता? अच्छा हुआ मेरा अनुभव हे फर्स्ट आहे की ना, सेकंड टाइम। आणि 2 तास लाईनीत राहून तुम्हाला असं वाटलं नाही अरे बापरे इतकं आलोय? अच्छे से हुआ, कोई इश्यू नहीं हुआ, बहुत अच्छा। आणि कुठून आलाय तुम्ही? कहां से आए हो? हम बिलार वापिस से आए। आणि दरवर्षी इतक्या दुरून तुम्ही येता बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी? वाफीवरून आलेले आहेत म्हणजे लिटरली गुजरात साइड, राईट? इतक्या दुरून आलेले आहेत फक्त लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला। त्यांचं म्हणणं की 2 तासात दर्शन झालं पण काही थकवा नाही, उत्सुकता होती, आनंद होता आणि हा आनंद तुम्ही बघताय। सर्वप्रथम तुम्हाला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? आज तुम्ही लालबागच्या दर्शनासाठी आलेला? खूप चांगलं झालं आमचा एक्सपिरियन्स, खूप आनंद झाला। चरण स्पर्श घेतलेला आहे आणि तुम्ही कुठून आलात? सुरतवरून आलेत आम्ही आणि गेल्या वर्षी आम्ही मानता ठेवली होती की बाप्पा आम्ही मुख दर्शन केलं, गेल्या वर्षी आम्हाला चरण दर्शन होईल तसं करा काही, आणि या वर्षी आम्ही चरण दर्शन करून आले। तुमची मनोकामना पूर्ण झालेली आहे एकंदरीत। तुम्ही दरवर्षी येता म्हणजे गेल्या वर्षी तर आलाच पण दरवर्षी येता? तुमचा यावेळीचा अनुभव काय आहे वेगळा? काय वाटलं म्हणजे इकडची व्यवस्था म्हणा किंवा बाप्पाकडे काय मागितलं असं? गेल्या 5 वर्षापासून मी येतोय, हा 5वा वर्ष आहे माझा आणि 4 वर्षापासून मी मुख दर्शन करतोय। एक माझं चरण दर्शन केलं मी ह्या वर्षी आणि मानता मागली घरच्यांसाठी, माझ्या लाडकी बहीणसाठी एक काय चांगलं मागलंय आम्ही आणि चांगलं दर्शन झालं, खूप चांगला अनुभव झाला। या वर्षी अजून व्यवस्था पहिल्यापेक्षा चांगली झाली आहे। तू काय सांगशील, तुझा अनुभव कसा आला? तू पण यांच्या सोबतच आहेस, तुझा अनुभव कसा? पण माझा अनुभव यावर्षी पहिल्यापेक्षा म्हणजे लयच डेंजर होता, कारण की खूप गचली होती आतमध्ये, म्हणून तर गेल्या वेळेस सारखं आमचं दर्शन झालं नाही पण नीट झालं। हा, चरण स्पर्श केलेला आहात इतक्या गर्दीमध्ये, हीच खूप खरं तर मोठी गोष्ट आहे आणि कमालीची गोष्ट म्हणजे तुम्ही इतक्या दुरून फक्त लालबाग राजाचं दर्शन घेण्यासाठी आलेला। तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। दर्शन घेतलं, मुख्य दर्शनाला 4 तास रांग होते मॅडम। 4 हो, 4 तासांनी नंबर लागलाय माझं आणि खूप छान दर्शन झालं। फक्त एवढं आहे की मंडळाने जरा लावले पाहिजे, जीव गुदमरायला करायच्या मध्ये। तितक्या लहान मुलांना घेऊन यायचं म्हणजे खूप सगळं म्हणजे खूपच, पण तुम्हाला इनफॅक्ट मनाच्या व्यवस्थापना थोडी अजून हवी असं काय तुम्ही काय सांगाल? स्टाफ व्यवस्था एवढीच मॅडम की त्यांनी ना फॅन तरी लावले पाहिजे ॲटलिस्ट, जीव गुदमरायला करतो मध्ये लहान मुलं असतात, ठीक आहे, आणि बॅरिकेड जास्त लावले पाहिजे होते, म्हणजे लोक सरळ रांगेत उभे राहतील। वाटलेच तुम्ही रांग दूरपर्यंत घेऊन जा, पण मग मध्ये बॅरिकेड तरी लावा।
बाकी आनंद काय? बाकी बाप्पाकडनं काय मागितलं? लालबागकडनं काय मागितलं तू? बाप्पाकडनं बस हा पाऊस आमच्याकडे येऊ दे एवढंच. तर मंडळी, आपण होतो लालबाग मध्ये. लालबागच्या राजाचं जवळून दर्शन घेतलेलं आहे आपण. भक्तीचा महासागर भक्तांमधून आपण पाहिलेला आहे. तासन तास लाईनीत राहून सुद्धा फक्त राजाचं दर्शन घेण्यासाठी, त्याचं चरण स्पर्श असू दे किंवा फक्त मुखदर्शन असू दे, हे सगळं घेण्यासाठी कुठून लांबून लांबून लोक आलेले आहेत. हा सगळ्यांचा उत्साह तर आपण बघितलाच, पण हाच उत्साह, हाच गणेश उत्सवाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मी पुन्हा येईन त्याच जोशात, त्याच जल्लोषात, पण एका नवीन एपिसोडसह. बाप्पा स्पेशल 2025.